इंजरा पिंजरा रे. मला आज हे लग्न शक्य नाहीये. आज लगीन शक्य नाही म्हणजे तुझ्यासाठी काय रोज मुहूर्त बघायचे का काय आम्ही? बास झाली तुझी नाटका. आनंदे जा दरवाजा लावून घे. कशी साडी नेसत नाही बघतेच म्या. काय कमी होतं तिला? देवानं रूप दिलं होतं, डोकं दिलं होतं, चांगलं शिक्षण झालंय, घराणं चांगलंय. काय ग नारायणी, काय मुलगा शोधला साथीदार म्हणून? काय लायकी आहे त्याची? जे लग्न करतायत ना त्यांना सुद्धा कळत नाही नक्की हे कधी आणि कुठे सुरू झालं आणि कुठे थांबणार आहे हे सुद्धा कळत नाही त्यांना. काय बोलताय तुम्ही? मी नाही, अख्खा गाव बोलतोय हे. प्रत्येक मुलीचा बाप या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि इथे माझा बाप माझी वाट लावतो. चुका माझ्या हातूनही झाल्यातच की. हो, आणि ती दुरुस्त करण्यासाठी माझ्या मम्माशी लग्न केलं तुम्ही आणि नारायणी नावाची चूक जन्माला घातली. आणि आता माझ्या कुठल्या तरी चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हा धोंडा माझ्या गळ्यात बांधताय ना? नारायणी, तू आई होणार आहेस, तुला एक छोटंसं बाळ होणार आहे ग. तू कसं हे सगळं सांभाळशील? यांचं पुढे काय करायचं? तोच विचार मी मगासपासून करतो. म्हणजे ओजसनी नारायणीशी जरी पैशासाठी लग्न केलं असेल तरी या दोघांना आता मार्गी लावून द्यायलाच हवं ना. नाही नाही, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो त्यांच्या राहण्याचा. कुठे राहणार आहे तो? राहणार हे यानं जर मी शेलारवाड्यात घेऊन गेलो ना तर अख्खा आकाश पाताळ एक करेल. हो, पण मी त्या बाईला माझ्या घरात नाही घेणार. ती तिच्या नवऱ्याबरोबर आली ना तरी नाही. अरे वीर हो, तुला काय म्हणायचं ते कळतंय मला. आणि आता आनंदी पुन्हा हाच प्रश्न विचार. हो, पण जरी आनंदीने तिचा पुळका दाखवला ना तरी मी आनंदीचा ऐकणं नाही बरोबर. अरे वीर शांत राहा. हे बघ, ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल, नक्की निघेल. हा बोला अक्का. शालिनी, तिकडे तिकडे सगळं नीट चाललंय ना ग? म्हणजे मंगलाष्टका सुरू आहेत आणि फेरे होतीलच इतक्यात. बर. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते. माझा इतका छळ केलायस तू, मला इतकं वाईट वागवलंयस. दारात बांधलेल्या कुत्र्यासारखं या गावात आणून बांधलंयस तू मला. त्या प्रत्येक गोष्टीचा सूड उगवणार आहे मी. सोडणार नाही तुला. मला चांगलंच माहितीये की तुझ्या मनात आता काय चाललं असेल ते. माझा पैसा, माझी संपत्ती यातली तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाहीये ओजस. तुझ्याशी लग्न ही माझी मोठी हार आहे. तू यांच्याशी हात मिळवणी करून माझी वाट लावलीस. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि वेळ आली की तुलाही दाखवेन की नारायणी शेलार काय चीज आहे. आता असं समज की तुझे दिवस भरलेत ओजस.